आज काय स्पेशलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण अशी मस्तपैकी घेवड्याची भाजी करणार आहोत. तर इथे मी 200 ग्रॅम घेवडा घेतलेला आहे. तो छान असा बारीक आपण नीट करून घेतलेला आहे. आता अशा प्रकारे हा घेवडा असतो आणि हा नीट करून घ्यायचा आहे. त्यात आळी वगैरे आहे का नाही ती पाहावी लागते. तर इथे आपण आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊयात आणि तेल छान असं गरम झालं की त्यात आपण जिरी मोहरीची फोडणी करायची. इथे 1 चमचा जिरी मोहरी टाकून घेतलेले, ती छान अशी तडतडून द्यायचे आणि 2 चमचे लसूण खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. तेही छान असं तेलात फ्राय करून घ्यायचंय. ते छान असं लालसर होऊन द्यायचंय. आपण खूप सोपी भाजी आहे, अगदी झटकीपट होते, टिफिनलाही आपल्याला देता येते. तर त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 मोठा चमचा आपला घरगुती काळा मसाला मी टाकला आहे. आपल्या तिखट जेवढं हवं त्या आवडीनुसार आपण हा मसाला टाकून घ्यायचा आहे. तर आपण आता हे छान असं तेलात फ्राय करून घेऊ मसाला. आणि ही शेंग जी निवडलेली त्यात आपण स्वच्छ धुवून कढईमध्ये घालून घेऊयात. खूप छान लागते, अगदी वाफेवर होते ही. 1-10 मिनिटातच ही शेंग शिजते कवळी असल्यामुळे. कोणी कोणी उकडूनही घेतं आणि मग ती परतून घेतात. तसं केलंही तरीही ती छान लागते आणि अशीही खूप छान होते ही भाजी. तर छान असं आपण ते आता तेलात त्या मसाल्यात ही शेंग मिक्स करून घ्यायची. छान अशी तेलात परतायची त्या मसाल्यात, म्हणजे मसाला आपला सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि भाजीची टेस्टही छान वाढेल आपल्या. तर छान असं परतून घ्यायचं आहे मंद आचेवर. आता आपण ह्यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आपल्याला जेवढं मीठ, इथे मी 1.5 चमचा मीठ वापरलेलं आहे आणि मीठही छान आता आपण मिक्स करून घेऊ. आता ह्यामध्ये आपण 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊयात. शेंगदाण्याच्या कुटाने भाजी अशी छान अशी मिळून येते आणि छान लागते. तर छान असं मिक्स करून घेऊ. तेलावर छान परतल्यावर भाजी पटकन शिजते. आणि शेवटी हा 1 टोमॅटो घेतला बारीक चिरून, तोही आपण घालून छान असं आता मिक्स करून घेऊयात. मस्त अशी आपली भाजी होती. आपण ती भाकरी बरोबर चपाती बरोबर छान लागते खाण्यासाठी. आपण एक वाफ काढून घ्यायची आहे, झाकण ठेवूयात म्हणजे वाफेवर आपली छान अशी भाजी शिजेल. आता पाहू शकता आपण ताट काढून घेतलंय आणि भाजी आपण हलवून घेऊया जेणेकरून ती खाली लागणार नाही. टोमॅटोचं छान असं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यावर ही भाजी शिजते. आपल्याला एक्स्ट्राचं पाणी टाकावं लागत नाही. तर पाहू शकता मस्त अशी आपली भाजी दिसत आहे. आपण परत एकदा झाकण ठेवू आणि एक वाफ काढून घेऊयात. आता पाहू शकता भाजी आपली आता तयार झालेली आहे आणि मस्त झाली आहे. टोमॅटोही त्यातला छान असा विरघळलाय, तुम्ही पाहू शकता शिजत आला टोमॅटोही. आणि छान त्याशी हलवून घ्यायची जेणेकरून खाली लागू नये. शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजी खाली लागू शकते. आता पाहू शकता शेंग आपली शिजलेली आहे आणि त्यात जे बी होतं तेही छान शिजलेलं आहे. आता ही भाजी आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात. आणि खूप पटकन होते. टिफिनसाठी, मुलांच्या टिफिनसाठीही आपण देऊ शकता. अगदीच पटकन होणारी आहे आणि खूप काय असं त्याला वाटण वगैरे लागत नाही. मस्त अशी आपली ही घेवड्याची भाजी तयार झाली. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.